मागच्या 3 वर्षापासून आम्ही हे लढाई लढत आहे आदर्श ठेवीदारांच्या बाबतीत. मला या गोष्टीचा आहे की जे छोटे ठेवीदार होते त्यांना सगळ्यांना 50,000 पर्यंत त्यांचे पैसे होते, ते सगळे पैसे त्यांना परत करण्यात आलेले आहेत. पण जे 50,000 पेक्षा जास्त ठेवीदार आहेत ज्यांचे पैसे अडकलेले आहेत त्यांची ही मोठी संख्या आहे. मागच्या 2 वर्षामध्ये आमचं जे प्रयत्न सुरू आहे, आम्हाला असं वाटतं की प्रशासन धीमी गतीने हे सगळं कारवाई करत आहे. त्यांचा पैसा मिळत नाही आहे. आज सरकारला जे आज झोपलेली आहे असं वाटत आहे, कारण हे सगळे लोक गोरगरीब आहे, त्यांचा पैसा लवकरात लवकर मिळावा या कारणाने आम्ही जिल्हाधिकारी ऑफिस समोर आलेले आहे. सगळ्यांना खाली आणि चमचा घेऊन आणायला सांगितलं होतं. याचं कारण एक आहे की झोपलेली सरकारला आपल्याला उठवायचं आहे, झोपलेल्या प्रशासनाला आपल्याला उठवायचं आहे आणि हे गोरगरीब लोकांचा पैसा लवकरात लवकर कशा मिळतील यासाठी आम्ही हे आंदोलन उभारलेलं आहे. आम्हाला असं वाटतं की एक संयमाची ही एक मर्यादा असते. आम्ही किती किती महिने किती वर्ष याच्यासाठी लढणार आहे. मागच्या 2 वर्षामध्ये 75 ठेवीदार जे आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे असा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.